नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इंग्लिशला सुरुवात करणार आहोत. त्याच्यामध्ये 2.2 द बॉय हू ब्रोक द बँक. एक मुलगा असतो आणि त्याने बँक फोडली. ब्रोक म्हणजे तोडणे, अशी ही स्टोरी आहे. याच्यावरती काही क्वेश्चन पाहूत आपण. अ लाय कॅन रन राउंड द वर्ल्ड बिफोर ट्रूथ हॅज गॉट इट्स द boots on. The above quotation expresses how the fast rumors spread. या ठिकाणी काय सांगितलंय पहा, अ लाय कॅन रन अराउंड. जस्ट खोटं आजूबाजूला पसरतं ना जगामध्ये, त्याच्या अगोदर बिफोर ट्रूथ हॅज गॉट इट्स बूट्स. सत्य जे असतं ना ते लपलेलं असतं. टॉक विथ युअर ग्रुप अबाउट द सम रिसेंट rumor. सहज तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये काहीतरी बोला. व्हेन पीपल बिलीव्ह ॲट द फर्स्ट. जेव्हा लोक त्याच्यावरती विश्वास ठेवतात पहिल्या वेळेस. अँड सफर फॉर इट लॅटर. आणि त्याच पद्धतीने पुढे पण चालतं. ऑल्सो डिस्कस हाऊ वन कॅन डिसाईड वेदर सम न्यूज. अशा काही आपल्या सभोवताली बातम्या येतात. इन फॅक्ट किंवा फेक. कधी कधी त्या फेक पण असतात आणि कधी कधी सत्य असतात. हू डू यू थिंक. कोण असा विचार करतं. आर रिस्पॉन्सिबल फॉर द स्प्रेडिंग फॉल्स न्यूज. कोण हे जबाबदार आहे की अशा फॉल्स न्यूज आहेत किंवा चुकीच्या बातम्या ज्या आहेत ते पसरवतात. डू यू बिलीव्ह इन ऑल द न्यूज. जर तुम्ही अशा बातम्यावरती जर विश्वास ठेवला दॅट यू कम अक्रॉस, तर आणखीन एक सांगितलंय, गिव्ह अन एक्झाम्पल. अशी एखादं एक्झाम्पल द्या. रिमर विच अ सेम टू द फॅक्ट अँड बिगिनिंग. बिगिनिंग म्हणजे सुरुवात. लॅटर इज अ प्रूफ फॉल्स. अशी काहीतरी बातमी पसरते आणि त्यानंतर ती प्रूव्ह करायला गेलं की ती फॉल्स निघते. म्हणजे सत्यता पाहिली तर ती पूर्णपणे फॉल्स होऊन जाते. काही स्टेटमेंट दिलेले आहेत. रिमर जस्टिफाय युअर द डिसिजन. काऊ गिव्स बर्थ टू अ काफ. पाहता हे काय आहे रे. समजा गाय ही काफला काय करते, जन्म देते. इन 2025 द सन विल द सॉलो द अर्थ. 2020-25 मध्ये सूर्य पृथ्वीला गिळून टाकेल. त्यानंतर यू रिसीव द मेसेज दॅट यू हॅव ओन ₹5 crore इन लॉटरी. तुम्हाला एखादा मेसेज आला की तुम्ही 5 करोडची लॉटरी जिंकलेला आहात. बीच बीट्स दिअर विंग्स 270 times इन द सेकंड. बीच म्हणजे मधमाशी, बीट्स म्हणजे मारणे. देअर विंग्स, विंग्स म्हणजे पंख, 270 वेळा ती काय करते, एका सेकंदाला घुमवते किंवा त्याचे पंख खालीवर होतात. मेनी शिप्स अँड एरोप्लेन्स हॅव डिसअपिअर इन द बर्मुडा ट्रायंगल. म्हणजे बर्मुडा ट्रायंगलमध्ये त्या ठिकाणी अनेक शिप आणि एरोप्लेन हे डिसअपिअर झालेले, दिसेनासे झालेत. ही एक बातमी आहे. ड्रायव्हरलेस कार्स आर नो मोर अ ड्रीम. एखादी गाडी आहे बिगर ड्रायव्हरची, ही एक स्वप्न असेल. त्यानंतर सोफिया इज अ वर्ल्ड्स फर्स्ट रॉबोट सिटीझन. सोफिया ही जगातली पहिली रॉबोट सिटीझन आहे. घोस्टेल्स इन द बनियान ट्री. की नेहमी म्हणतात वडाच्या झाडामध्ये काय असतात, घोस्ट असतात म्हणजे भुते असतात. डू नॉट स्टेप आउट ऑन अ न्यू मून डे. डू नॉट स्टेप आउट ऑन अ न्यू मून डे. पहा, तुम्ही जर एक पाऊल पुढे गेला नाही तर अ न्यू मून डे म्हणजे नवीन दिवस नसणार आहे. आणि एलियन विल कॉन्क्युअर द अर्थ.
कॉन्क्युअर म्हणजे जिंकणे. एलियन ही पहिली अशी व्यक्ती असेल की ती जगामध्ये जिंकलेली असेल. याला काय म्हणतात? फॅक्ट, रिमर आणि एक्सप्लेनेशन. सत्यता काय आहे ही यामध्ये पडताळून पाहिजे, यावरती त्यांनी सांगितलेला लेसन आहे हा. लेसनची सुरुवात करू आपण. द बॉय हू ब्रोक द बँक ही रुस्किन बॉन्ड यांनी लिहिलेली स्टोरी आहे. 1934 मध्ये इज अँड द इंडियन ऑथर ऑफ द ब्रिटिश डिसेंट. ही लिव्ज विथ द अडॉप्टेड फॅमिली इन लँडर. अडॉप्ट म्हणजे स्वीकारणे. इन मसुरी इन इंडियामध्ये. इन इंडियन काउन्सिल फॉर द चाइल्ड एज्युकेशन. मुलांसाठी ते काम करत होते एज्युकेशनमध्ये. हॅज रिकग्नाइज हिज अ रोल इन अ ग्रोथ ऑफ अ चिल्ड्रन लिटरेचर इन इंडिया. त्यांची जी ओळख आहे ती मुलांचे साहित्य भारतामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी निर्माण केलेले आहेत. ही गॉट अ साहित्य अकादमी अवॉर्ड त्यांना भेटलेला आहे 1992ला. अवर ट्रीज स्टील ग्रो इन तेहरा. ही वॉज अवॉर्डेड पद्मश्री, पद्मभूषण रिस्पेक्टिव्हली 1999 म्हणजे 1999 आणि 2014 म्हणजे 2014मध्ये. अशा पद्धतीने रस्किन बॉन्ड हे जे आहेत हे लेखक आहेत, हे ब्रिटिश डिसिडेंट आहेत, परंतु भारतीय फॅमिलीने त्यांना काय केलेलं आहे, अडॉप्ट केलेलं आहे आणि ते मुलांसाठी त्यांनी खूप योगदान दिलेलं आहे. अशा पद्धतीनं हा लेसन आहे. नथू ग्रंबल. तर ग्रंबल म्हणजे काय, तर शो वन्स क्रिटिकल ॲटिट्यूड म्हणजे तक्रार करणे. हिमसेल्फ अस्वेप्ट द स्टेप्स ऑफ द पिंपलनगर बँक. तो अचानक एक तक्रार घेऊन येतो पिंपलनगर बँकबद्दल. नाथू ओन बाय द सेठ गोविंदराम. आणि त्याचा सेट असतो सेठ गोविंदरामकडे. ही यूज टू द स्मॉल ब्रूम hurriedly and carelessly and the dust. अगदी त्याचा तो हे जो असतो झाडून घेण्याचा झाडू जो असतो ब्रूम, hurriedly and carelessly dust after rising the cloud above the head and settle down again in the step. आणि तो पुढे पुढे येत राहतो. The Nathu was banging his pen अगेन्स्ट द डस्टबिन. आणि त्याला पुढे डस्टबिनमध्ये ते टाकायचं असतं. सीताराम द वॉशरमॅन्स सन. हा वॉशरमॅनचा मुलगा असतो पासबाय सीताराम. हा सीताराम का नाही, तर सीताराम वॉज अ डिलिव्हरी राऊंड. तो नेहमी डिलिव्हरी पोहोचायचं काम करत असतो, म्हणजे काहीतरी वस्तू इकडून तिकडे नेऊन द्यायचं. ही हॅड अ बंडल ऑफ द फ्रेशली प्रेस क्लॉथेस बॅलन्स ऑन हिज हेड. आणि त्याच्या डोक्यावरती प्रेस केलेले जे कपडे असतात त्याचा बंडल त्याच्या डोक्यावरती असतो. तो बॅलन्स घेऊन चालत असतो. डोंट रेज सच डस्ट. तो धूळ उठवू नको रे इतकी. ही कॉल्ड आउट द नथू. नथूला बोलतो. आर यू अनाइड बिकॉज. तुला समजत नाही का, दे आर द स्टील रिफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. रिफ्यूज म्हणजे नाकारणे. ₹2 जे द्यायचे होते ना एक्स्ट्रा, ते नाकारले आहेस. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट. मला तुझ्याबद्दल बोलायची काही इच्छा नाही आहे. कंप्लेंट द स्वीपर बॉय. तो स्वीपर बॉय त्याला बोलतो. आय हॅवंट इवन द रिसीव्ह माय रेग्युलर पे. मी तुला नेहमीचे पैसे देतोय. अँड दिस इज द 20th इन द मंथ. आणि ते किती असतात, ₹20 महिन्याचे. हू ओल्ड थिंक अ बँक ओल्ड होल्ड अप टू द पुअर मॅन्स सॅलरी. पहा, हू ओल्ड अ थिंक
बँकेमध्ये काम करणारा एक गरीब माणूस, काय त्याची सॅलरी असणार? ॲज सून ॲज आय गेट माय मनी, जर माझे लवकरात लवकर पैसे मिळाले तर आय एम ऑफ, मी निघून जाईल. नॉट अनदर वीक आय वर्क इन द प्लेस, या ठिकाणी पुढच्या आठवड्यात मी दिसणार सुद्धा नाही. अँड नथू बँग अ पॅन अगेन्स्ट इन द डस्टबिन फल टाइम्स, आणि पुन्हा तो त्याच्या झाडायला सुरुवात करतो. जस्ट टू द एम्फसाइज हिज पॉईंट अँड गिव्हिंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स. आणि एम्फसाइज म्हणजे जोर देणे, तक्रार देणे, ड्रॉ अटेन्शन, तिकडेच त्याचं लक्ष जातं नेमकं आणि त्याला तो कॉन्फिडन्स किंवा कन्फ्युजन होतं. तर इथपर्यंत आपण पाहू. यानंतर पुढचा जो भाग आहे तो नंतरचा दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊया. तोपर्यंत जे अवघड शब्द आहे त्याच्यावरती दिलेले त्या अवघड शब्दांनी या ठिकाणी असणारे 2-3 क्वेश्चन सोडवा. धन्यवाद.